नमस्कार मित्रांनो, आज आपण आलू शिमला मिर्च मिक्स भाजी बनवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आधी कढईमध्ये तेल तापवून घेतलं, मोहरीचा छान तडका मारला त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। तो कांदा होतोय आता तुम्ही बघू शकता। त्यात लसूण पण टाकलाय, लसूण ऍड केलाय। याला गरजेचं नाहीये की लसूण त्याला ठेचूनच टाकायचं आहे, अख्खा लसूण टाकला तरी चालतं। टेस्ट खूप वेगळी येते। थोडासा कढीपत्ता टाकलाय त्याच्यामध्ये आणि मोहरी, जिरं आणि हळद छान होऊ द्यायचं बघा। आणि घरी जर कैरीचं लोणचं असेल ना तर थोडंसं कैरीचं लोणचं पण ऍड करायचं आहे याच्यामध्ये, स्पेशल फ्लेवर देतो कैरीचं लोणचं। आणि कांदा तुम्हाला दिसतंय, कांदा होत आलाय। आता यामध्ये आपण शिमला मिर्च आणि आलू हे मिक्स करूयात, ऍड करूयात त्याच्यामध्ये। छान परतून घ्यायचं आहे त्याला। पाणी टाकण्याची घाई करायची नाही या भाजीमध्ये। जर तुम्ही मध्येच जर पाणी घातलं याच्यामध्ये तर तुमची रेसिपीची चव जी आहे ती बिघडू शकते, बदलू शकते। त्यामुळे आधी तेलामध्ये छान आलू आणि शिमला मिर्च भाजून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे छान। खूप एकत्र करायचं आहे सुंदर त्याला। तिखटचं प्रमाण तुम्हाला हवं असेल खूप झणझणीत तिखट तर तिखट जास्त टाकायचं, अदरवाइज कमी तिखट टाकलं तरी पण भाजी ही टेस्टी होते। हे मसाले वापरते मी याच्यासाठी, हे घरी तयार केलेलं तिखट आहे। ही हळद पण घरची आहे माझ्या, धण्याची पूड पण घरची बनवलेली आहे। हे सगळं ऍड केलंय मी या भाजीमध्ये। तुम्ही हवं तर तुम्ही विकत आणलेलं पण ऍड करू शकता। एकत्र कालवलंय। आता आपण याला वाफ येण्यासाठी यावर एक झाकण ठेवूया। झाकणाच्या वर पाणी ठेवण्याची पण गरज नाहीये तुम्हाला, हे तेलामध्येच होऊ द्यायची आपल्याला सुरुवातीला ही भाजी, जोपर्यंत आलू मऊ होत नाही। यातला बटाटा जो आपण ऍड केलाय, शिमला मिर्च शिजत नाही तोपर्यंत यात पाणी वापरायचं नाही, पाणी घालायचं नाही यामध्ये। हे झाकून घ्यायचंय। आता यावर प्लेट ठेवायची आहे, वाफ जाणार नाही बाहेर याची काळजी घ्यायची, व्यवस्थित झाकून घ्यायचंय। एक 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूयात की ही भाजी शिजली आहे की नाही। वाव, खूप सुंदर आणि चविष्ट दिसतीये ही भाजी, अप्रतिम। बघा तेलात ठेवलं ना त्याला, त्याच्यामध्ये पाणी नाही ऍड केलं ना आपण, त्यामुळे खूप छान शिजली आहे ती भाजी। तुम्ही जर पाणी ऍड कराल ना तर गडबड होऊन जाते पूर्ण भाजीमध्ये। तुम्ही बघू शकता, स्मेल पण खूप सुंदर आली आहे। ही शिमला मिर्च पण शिजली आहे आणि आलू पण शिजले आहेत यामध्ये। आपण बटाटा शिजलाय का चेक करूयात आणि बघा शिजलाय बटाटा। आता तुम्ही हवी तर ही भाजी अशी पण खाऊ शकता, डाळ सोबत किंवा मग कढी सोबत। आणि तुम्हाला अशी खायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ऍड करू शकता। माझ्या घरात तर ही भाजी अशीच खूप सर्वांना आवडते, पण मी तुम्हाला पाणी पण ऍड करून दाखवणार आहे या भाजीमध्ये। पाणी पण खूप जास्त टाकायचं नाहीये या भाजीमध्ये, नाहीतर आणखी चव खराब होईल या भाजीची। अगदी हलकसं पाणी टाकायचं आहे। मी खूप कमी पाणी टाकतेय, जास्त पाणी टाकायचं नाही। आणि पाणी टाकल्यावरही आणखी एकदा त्यावर झाकण न ठेवता वाफ येऊ द्यायची आहे आणि ही भाजी मग आपल्याला खायला तयार आहे। स्लो फ्लेमवर ही भाजी अशीच होऊ द्यायची आहे। एक 5 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा आहे। 5 किंवा 2-3 मिनिटांनी केला तरी चालेल, कारण भाजी शिजलेली आहे। एक छोटीशी वाफ आल्यावर भाजीचा गॅस बंद करायचा आहे आणि लगेच ही भाजी खायला रेडी आहे।